लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजलेले आहेत। महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षातर्फे NDA तर्फे मोठ्या मोठ्या नेत्यांच्या सभा सुरू झालेल्या आहेत। 8 तारखेला आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची चंद्रपूरला सभा झाली। आज रामटेकला त्यांची दुसरी सभा होत आहे। त्याचप्रमाणे अमित शहांची महाराष्ट्रामधली पहिली सभा नांदेड जिल्ह्यातल्या नरसी या गावी होत आहे। ती सभा उद्या आहे 2:30 वाजता 11 तारखेला। आपल्या माध्यमातून मी सर्व जनतेला विनंती करतो की त्यांनी या सभेला मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित राहावे। उपस्थित सर्व पत्रकार बंधूंनो, आजच्या पत्रकार परिषदेचं कारण असं आहे की उद्या नांदेड जिल्ह्यात आणि नरसी या गावी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि भारत सरकारचे गृहमंत्री आदरणीय अमित शहा यांची सभा आहे। आपण सर्व जाणताच की लोकसभेचा बिगुल वाजलेला आहे। सर्वत्र सभांचा धुमधडाका सुरू झालेला आहे आणि विशेषतः NDA म्हणजे महायुतीच्या सभा मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेल्या आहेत। परवाच 8 तारखेला देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी यांची पहिली सभा महाराष्ट्रातली चंद्रपूरला झाली। त्यांची दुसरी सभा आज आता थोड्याच वेळामध्ये नागपूरला कन्हार येथे होत आहे। उद्या अमित भाईंची सभा नांदेडला होत आहे। 12 तारखेला आमचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डाजी यांची सभा गोंदियाला होत आहे। त्याचबरोबर परत 14 तारखेला अमित भाईंची सभा भंडारा जिल्ह्यामध्ये साकोलीला होत आहे। 14 तारखेला। त्याचबरोबर आदरणीय नितीनजी गडकरी यांचा देखील झंझावात सुरू आहे विदर्भामध्ये। योगीजींच्या सभा झाल्या वर्धा, भंडारा, नागपूर, रामटेक इथे सभा झाल्या। अशा मोठ्या प्रमाणामध्ये सभा व्हायला सुरुवात झालेली आहे। या सभेच्या मागचं कारण एवढंच आहे की आदरणीय प्रधानमंत्र्यांनी ज्यांनी 2014 मध्ये 272 लोकसभा सीटा जिंकून दिल्या, पुढे जाऊन 2019 मध्ये 303 सीटा आणि आता आम्ही 370चं लक्ष्य घेतलेलं आहे आणि NDA म्हणून 400च्या वर। भारतीय जनता पक्ष असा पक्ष आहे जो स्वतः स्पर्धा करतो। त्यामुळे जर 400च्या वर जायचं असेल तर आम्ही आमच्या संघटनात्मक पद्धतीनं अशा प्रकारच्या सभा घेत असतो। आदरणीय अमित भाईंची सभा उद्या होत आहे। त्याचं डिटेलिंग आणि बाकीच्या गोष्टी प्रवीण भाऊ तुम्हाला सांगतीलच आणि नंतर पत्रकार परिषद आपण संपू। काही प्रश्न उत्तर असतील तर आपण चर्चा करू शकतो। भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे सहमुख्य प्रवक्ते तथा अमित शहा यांच्या सभेचे प्रभारी आदरणीय विश्वासजी पाठक, आदरणीय दिलीप ठाकूरजी, उद्या आपल्या नांदेड मतदारसंघातील नरसी येथे जी सभा होणार आहे त्याची आम्ही जय्यत तयारी केली आहे। जवळपास 70 बाय 150 मीटरचा जो टेंट आहे मोठा लावल्यामुळे साधारणतः तिथे 40,000पर्यंत जनसमुदाय येईल, नागरिक उपस्थित राहतील। नरसी आणि नरसीच्या परिसरामधील आमचे जेवढे पदाधिकारी आहेत ते सक्रिय झालेले आहेत 2-3 दिवसापासून। स्वतः खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आदरणीय विश्वासजी पाठक हे प्रत्येक